संदीप रियाल पटेल आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नागपूर शहर प्रमुख या पदावर कार्यरत आहे. काल रात्री एक आमचे राजू भैया हे आपल्या घरी येत होते ऍक्टिवानी. मला वाटतं अंदाजे 11:30-12च्या दरम्यान एक गाडी आली. त्यांनी रिव्हर्स घेतलं न सांगता, तर यांची गाडी पूर्ण चकनाचूर होऊन हे मारता मारता वाटले तिथे. गाडी कोणाची? यांची होती ऍक्टिवा. आणि गाडी आहे कंपनीवाल्याची, एनसीसी वाल्याची. त्यावेळेस आम्ही त्यांची विचारपूस केली. आम्ही त्वरित ते काम बंद करवलं. त्या ड्रायव्हरला बोलवलं. ड्रायव्हर दारू पिऊन होता. ड्रायव्हर पळून गेला स्पॉटवरून. मग आम्ही डायरेक्ट पाचपोली पोलीस स्टेशन घातलं. त्या ठिकाणी आम्ही रजिस्टर कंप्लेंट केली. आणि कालच्या दिवशी त्या या ठिकाणी पुलाचं काम होत असताना काही कोणती बॅरिकेटिंग नाही, काही नाही. माझ्या डोळ्यामध्ये पूर्ण माती केली. हा डोळा माझ्या खराखर होता वाचला. आणि इकडे स्थानिक रहिवासी यांना विचारा, या ठिकाणी पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ही कंपनी एवढी फ्रॉड आहे. या कंपनीमध्ये स्थानिक लोक कोणी काम करत नाहीये. या कंपनीमध्ये बाहेर दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा दुसऱ्या राज्यातून आलेले लोक काम करत आहे. कंपनीचा मालक जो आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर जो असेल, हा मोठ्या प्रमाणात मजुरी करत राहतो. इकडल्या स्थानिक लोकांना एवढं म्हणजे तुम्ही सांगता ना, आता इकडे लहान लहान पोरांना श्वास घेता येत नाहीये. डोळ्याचं इन्फेक्शन वाढलेलं आहे. मला वाटतं आज किंवा काल आपल्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये आलाय की नागपूर शहराचे पोल्युशन खूप वाढलेलं आहे. पण याकरता कुठेतरी आहे ना, आमच्या विकासाला कोणत्याही प्रकारे विरोध नाहीये. विकास झाला पाहिजे, नागपूर शहर समोर वाढला पाहिजे. पण विकास करताना यांना जे प्रिकॉशन काही घेत नाहीये. ते गाडी अर्ध्या रात्री रस्ता बंद करून टाकतात. आता तुम्ही जाऊन पाहणार भर रस्त्यात पेंट मारणं चालू स्प्रे. म्हणजे काही बॅरिकेटिंग आहे, रस्ता काही बंद नाही आहे, तो स्प्रे लोकांच्या अंगावर उडत आहे, डोळ्यात जात आहे. म्हणजे लोक मेले तरी चालतील, पण याचं काम झालं पाहिजे. परंतु भाऊ, अंतिम टप्प्यात काम आहे. लवकरात लवकर इनॉग्रेशन होणार आहे या पुलाचं. तर थोडी धूळ माती उडणारच असं कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं. नाही सर, माझ्या का म्हणणं, आम्ही म्हणतो ना, आम्हाला विकासाला काही हे नाही, पण लिमिट वाढले नाही सर. तुम्ही आपल्या डोळ्यांनी स्वतः पहा सगळं. इथे लोकांना विचारा भैया आपण यांचे तुम्ही घर जाऊन चेक करा साहेब. सकाळी जर तुम्ही गेले ना साफ करा ना, संध्याकाळी एवढी मोठी परत फक्त धुळीची राहते. इकडले तुम्ही आता हे हॉटेल्स आहे, यांना पूर्ण झाकून ठेवणं पडतं. का बरं? काही धूळ खूप मोठ्या प्रमाणात हे करतात. सकाळी आले ते, आम्ही काल रात्री कंप्लेंट केली. का गेलं? फक्त सकाळी पाणी टाकलं आणि थोडं हटवून दिलं. तुम्ही इथून या पाचपोली दुसऱ्या फाटक पासून तर पुढं डागा हॉस्पिटल पर्यंत जाऊन पहा. पूर्ण ट्रॉफिकची व्यवस्था यांनी मुद्दाम खराब केलेली आहे. यांना कोणी वालीच नाही. यांना काय वाटतंय की जसं यांच्या मनानं होईल तसं ते काम करतील. दुसरा मुख्य प्रश्न असा आहे की या ठिकाणी जे लेबर आहे, तुम्हाला सांगतो, 26 नंबर पिल्लर मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये एक वर्कर मरून गेला. म्हणजे वरतून 23 नंबर पिल्लर एक वर्कर काम करताना वरतून पडून मेला. त्याची नोंद नाही पोलीस स्टेशनमध्ये. त्या वर्करला फक्त 10,000 रुपये दिला. फक्त 10,000 रुपये देऊन तो मॅटर पूर्ण दाबण्यात आला. याला कोण विचारणार आहे? तो जीव गेला ना, तो कोणाचा तरी मुलगा असेल ना. तिसरी गोष्ट अशी, इकडले जे काम करणारे ना, ते पूर्ण कर्नाटक साईडची आहे आणि अरेरावीची गोष्ट करतात. आणि यांचे सांगणं आहे की इथं नाबालिक पोरं सुद्धा काम करतात. मागं पकडलं होतं, सगळे पळून गेले. आणि आम्ही काल रात्री पाहिलं, एक कोणतरी माणूस आला होता, तिवारी होता, त्याच्याकडे आयडी प्रूफ सुद्धा नाही. म्हणजे हे जे काम करतात ना, गड्यामध्ये आयडी प्रूफ सुद्धा घालून घुमत आहे. काय झालं? सगळं होऊन गेलं. 4-5 लोक यांचे दलाल बनले. इकडे काय झालं का मॅटर दाबायला येऊन जात. पण का बरं? आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आपल्या मीडियामार्फत सांगतो, सोमवारपर्यंत इथे झगडे यांनी अतिक्रमण केलं होतं. किती मोठा हे ठेवला, तोडून हटवा त्याला. आणि आमचं का म्हणणं आहे, जेव्हा तुम्हाला काम भेटलं कॉन्ट्रॅक्ट, तर ट्रॅफिकची व्यवस्था सुद्धा यांना सांभाळायला पाहिजे असं ते अग्रीमेंटमध्ये लिहिलं राहते ना. आपले महाराष्ट्र पोलीस कुठपर्यंत राहणार आहे? ते काही करत नाही. म्हणजे याला कोणी म्हणणार आहे की नाही? अरे आम्ही म्हणतो डेव्हलपमेंट झाला पाहिजे ना. तुम्ही पाहिला लोकांच्या घरापर्यंत गॅलरीत चालले. म्हणजे असं जाऊन आमच्या आमदार साहेबाच्या घरी आहे, माजी आमदार विकासभाऊ कुंभारे साहेब. ते आता असं झालं आहे का बॅरिकेड घ्या, डायरेक्ट त्यांच्या घरात घुसून घ्या. असे 4-5 घर आले. म्हणजे तुम्ही विकास करताय की लोकांना तकलीफमध्ये टाकला? जेमतेम पूल सुरू व्हायचं, त्याच्या पहिले एवढं अवघड, पण नंतर काय होणार आहे ना? काय चेतावणी आहे. सोमवारपर्यंत आम्ही सकाळी आलेल्या व्यक्तींना म्हटलंय, सोमवारपर्यंत जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही, आम्ही रस्ता बंद करू, आम्ही पूर्ण काम होऊ देणार नाही, आम्ही धरणं आंदोलन करू, वेळ आला तर गाड्या फोडू पूर्ण त्यांच्या. जय